नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज. नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना स्वागत, मनापासून स्वागत करतो आणि एकूणच निवडणुकीचा जो काही आपण धांडोळा घेतो यामध्ये जे काही गमतीचा किंवा अंडर करंट्स आहेत किंवा बिटवीन लाईन ज्याला म्हणतो ती बिटवीन लाईन काय आहे याचा आपण आपल्या पद्धतीने थोडासा उहापोह करूया. सातारा, वाई या ठिकाणी किंवा कराड या ठिकाणी ज्या रंगतदार लढती होणार आहेत त्याचं खरं तर नक्की अंडर करंट्स काय आहेत, कशा पद्धतीने या निवडणुका होत आहेत आणि राजकारणी मंडळींचे डावपेच काय असू शकतात याचा एक विचार आपण करूया. पहिल्यांदा वाई नगरपालिका घेऊया. वाई नगरपालिकेमध्ये ज्या लढती होणार आहेत, नगराध्यक्ष पदाची विशेषतः लढत होणार आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे मकरंद आबा यांचे उमेदवार जे आहेत ते प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम आणि भारतीय जनता पक्षाचे अनिल सावंत यांच्यामध्ये होणार आहे. नितीन कदम विरुद्ध अनिल सावंत अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये बाकी काही उमेदवार आहेत. चौरंगी लढत होणार आहे. मात्र ही चौरंगी लढतीमधले हे दोन महत्वाचे उमेदवार पहिल्या 2 क्रमांकाचे आहेत असं आपण समजूया. यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे अनिल सावंत आपले निवडणूक लढवत आहेत, ही निवडणूक लढवत असताना त्यांनी 15-3 आठवड्यापूर्वी पक्ष बदलला. आबांकडून भारतीय जनता पक्षाकडे उडी मारली आणि त्यांना तिकीट मिळालेलं आहे. अनिल सावंत यांच्या बाबतीत ते एककल्ली काम करणारे, त्यांचा विचार पुढे नेणारे, सहसा ते कुणाचं ऐकत नाहीत अशा पद्धतीचे नेतृत्व त्यांचं आहे असं समजलं जातं. ते नगराध्यक्ष होते, आबांच्या अतिशय जवळचे होते आणि साहजिकच एकूण जे शिंदे, प्रतिभा शिंदे यांचं नगराध्यक्ष असताना वाईच्या जे काही प्रकरण झालं त्यामध्ये ते अग्रेसर होते. ॲग्रेसिव्हली त्यांनी ते प्रकरण हातात घेतलेलं होतं. हा सगळा त्यांचा जर काही विचार करता भारतीय जनता पक्षाने त्यांना आपल्याकडे घेतलं. आबांकडून तिकीट म्हणजे मकरंद आबा पाटील यांच्याकडून तिकीट मिळणं अवघड आहे उमेदवारी हे लक्षात आल्यावर त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून आपलं नशीब आजमावायला आता सुरुवात केलेली आहे. अर्थात याचे अंडरकरंट्स काय आहेत? जर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अनिल सावंत हे उभे राहतात आणि दमदारपणे आपलं पदार्पण करत असतील तर यापुढे आबांनाच या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कदाचित अनिल सावंत यांच्याबरोबर लढत द्यावी लागेल. भले जय पराजय अनिल सावंत यांचा हो न हो, पण अनिल सावंत हा भारतीय जनता पक्षाचा आमदारकीचा उमेदवार म्हणून आता त्याच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. कदाचित भारतीय जनता पक्ष अशा प्रकारची व्यवहार रचना करू शकते. थोडक्यात आबा म्हणजेच मकरंद पाटील यांना अनिल सावंत जो एकेकाळी त्यांचा कार्यकर्ता होता, जो त्यांचा अतिशय जवळचा व्यक्ती होती, त्यांच्याबरोबरच लढत द्यावी लागेल कदाचित 4 वर्षांनंतर असं चित्र उभं राहू शकतं. क्रमांक 2चा मुद्दा असा आहे की मदन दादा भोसले हे तिथले भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. त्यांची कन्या सुरभी भोसले या सुद्धा विधानसभा किंवा विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभेसाठी त्यांना जर काही जायचं असेल, भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक आगामी 4 वर्षानंतर लढायची असेल तर त्यांना सुद्धा अनिल सावंत हा त्यांच्याच पक्षातला पहिला प्रतिस्पर्धी असू शकतो. कारण नगराध्यक्ष जर ते झाले, शक्यता आपण व्यक्त करतोय, जर ते नगराध्यक्ष झाले तर पहिल्यांदा त्यांचा क्लेम असेल की मला आमदारकी लढवायची आहे. त्यामुळे मदन दादा यांना विचार करावा लागेल की जर सुरभी भोसले यांना पुढे आणायचं असेल तर त्यांना आणि विधान परिषदेचा पर्याय आहे का या संदर्भामध्ये. कारण माणूस राजकीय महत्वाकांक्षा जेवढ्या प्रबळ असतात की पुढे पुढे जाण्याची इच्छा कायम होत असते. साहजिकच वाई नगरपालिकेच्या संदर्भामध्ये विशेषतः अनिल सावंत यांच्यामुळे राजकारणात काय बदल होऊ शकतात किंवा भविष्यात काय चित्र असू शकतं याचा एक ढोबळमानाने आपण अंदाज इथे व्यक्त करतोय. या नंतर सातारा जर काय आपण घेतलं तर साताऱ्यामध्ये बरेचसे उदयनराजे भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मानणारी मंडळी आहेत, ती अपक्ष उमेदवारी करतायत आणि ही अपक्ष उमेदवारी करत असताना ती खूप जोरात ताकदीने प्रचार करतायत. या सगळ्याची चर्चा अशी आहे की खासदार उदयनराजे भोसले यांना थेट तिकीट या सगळ्या बंडखोरांना देता आलेलं नाही. मात्र कदाचित यांना विरोध नसेल, पाठिंबा असेल असं म्हणता येणार नाही, पण फार मोठा विरोध त्यांना असणार नाही आणि त्यामुळे राम हदगे असतील, शिवानीताई कळसकर असतील किंवा प्रशांत आहेरराव असेल, पावशे असतील,
ही बरीच मंडळी, आपल्याला यादी काढली तर बऱ्यापैकी मंडळी ही उदयनराजे भोसले यांची अपक्ष लढताना दिसत आहेत. अर्थात निवडून कुठनं कुणीही आलं तरी 2 महाराजांशिवाय ही मंडळी कुठे जाणार नाहीत हे नक्की आहे. म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातच हा सगळा नगरपालिकेचा गाडा राहणार आहे हेही नक्की आहे. मात्र भारतीय जनता पक्षाचे म्हणून मंडळी ही निवडून येणार नाहीत, तर अपक्ष म्हणून येतील आणि अपक्ष म्हणून उदयनराजे भोसले यांचं संख्याबळ वाढू शकतं, अशा पद्धतीची एक अंडरकरंट किंवा एक बिटवीन लाईन आहे, अशी चर्चा आपल्याला या सगळ्या अनुषंगाने करता येईल. अर्थात जसं मी म्हटलं तसं कुणी कुठूनही निवडून आलं सातारा नगरपालिकेच्या वॉर्डामधून, तरी एक तर सुरुची किंवा जलमंदिर याशिवाय ही मंडळी कुठे जाणार नाहीत. कारण ही मंडळी ही उदयनराजे भोसले किंवा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचेच कार्यकर्ते आहेत, यांना मानणारी ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे साहजिकच हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आपल्याला इथे लक्षात येईल की कुणीही निवडून येऊ, नाराज असतील, बंडखोरी केलेली असेल, अपक्ष उभे राहिले असतील, निवडून आले तर उदयनराजे यांची ताकद आता त्यांच्याकडलेच लोक जास्त उभे असल्यामुळे वाढण्याची शक्यता जास्त आहे. साहजिकच हा एक आपल्याला अंडरकरंट पाहता येईल. अशाच प्रकारचे अंडरकरंट्स काय आहेत किंवा बिटवीन लाईन ज्याला आपण काय पाहता येते, वाचता येते, त्याचा उहापोह आपण पुढच्या काही व्हिडिओमधनं करूया. पाहत रहा नेमकं तेच. हा कार्यक्रम कसा वाटला तुम्ही आम्हाला कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.